मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा अशा सूचना भाजपच्या पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। पक्षाची ताकद वाढवा, मित्रपक्षांच्या प्रेमात पडू नका अशा सूचना राष्ट्रीय संघटक सरचिटणीस BL संतोष यांनी दिल्याची माहिती समोर येते। तर नुकतीच पुण्यामध्ये ही बैठक झाली होती आणि यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्याचं कळतंय। जरी मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना ही महायुतीमध्ये सामील असेल तर आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीतील अजित पवार गट हा सुद्धा महायुतीमध्ये सध्या सामील आहे, सत्तेत आहेत, ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि हे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या प्रेमात पडू नका अशा सूचना या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिल्याची माहिती समोर येते। राष्ट्रीय संघटक सरचिटणीस BL संतोष यांनी तशा सूचना दिल्याचं कळतंय आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? नुकतीच भाजपची बैठक झालेली होती पुण्यामध्ये आणि त्यामध्ये मित्र पक्षांच्या प्रेमात पडू नका आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्यांच्यावर लक्ष देण्याच्या सूचना मिळाल्याची माहिती आहे। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्की फरा, रविवारी दुपारी ऑक्सफर्ड या ठिकाणी भाजपच्या कोर कमिटीची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली होती। जवळपास 70 भाजपचे जे महत्त्वाचे नेते आहेत राज्यातले आणि केंद्रातले यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि आगामी लोकसभा त्याचबरोबर विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने यामध्ये विचारमंथन झालेलं आहे। पण प्रामुख्याने म्हणजे सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप हे तिघजण जरी सत्तेमध्ये असले तरी मात्र भाजपने या दोघांवरती लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। भाजपच्या वरिष्ठ जे नेते आहेत संतोष यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ग्राउंड लेवलला जे काही घडतंय किंवा जे काही चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा अशा प्रकारच्या सूचना भाजपला दिलेल्या आहेत। आता आपण राज्यामध्ये पाहिलं की तिन्ही नेते म्हणजेच एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे सातत्याने जरी स्टेजवर एकत्र असले तरी ग्राउंड लेवलला मात्र वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार आणि शिवसेनेची ताकद वाढून द्यायची नाही असाच जो समज आहे तो भाजपचा आहे आणि त्या प्रकारे भाजपने कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ग्राउंड लेवलला घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे नेमकं ग्राउंड लेवलला काय काय घडामोडी करतात, काय काय त्यांच्या गोष्टी होतात या सगळ्यांवर लक्ष ठेवा आणि कुठेही भाजपच्या पुढे हे दोन्ही पक्ष जाता कामा नये अशा सुद्धा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जरी सरकारमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी भाजप मात्र या दोघांना कुठेही पुढे घेऊन जाताना दिसत नाहीये। याच बैठकीतून हे सगळं स्पष्ट झालेलं आहे। मात्र आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं, जागा वाटप कसं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना यांच्या बाजूने किती जागा येतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। पण भाजपच मोठा भाव आहे आणि त्याच पद्धतीने आगामी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लढा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा या नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिक आहे की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की एकीकडे शिवसेनेने म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसंकल्प यात्रा सुरू केलेली आहे। अजित पवार गटाचे सुद्धा मेळावे आता ठिकठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिलेल्या आहेत। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीतच भाजपला फक्त जे विरोधी पक्ष आहेत त्यांना मागे सोडायचं नाहीये तर जे मित्र पक्ष आहेत तेही आपल्या पुढे जाऊ नये याची चिंता सतावते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।